चला तर मित्रांनो, आता आपण निघालोय पुण्याला. कोकणामध्ये येऊन 2 दिवस झाले होते. खूप सुंदर असं वाटत होतं कोकणात. खूप आंबे खाल्ले, नुसते आंबे दिसत होते. सकाळी उठला आंबे, झोपताना आंबे, मस्त वाटत होतं. बॅग बांधून झाली आहे आणि आता निघतोय आपण. चलो बाय बाय. बाय बाय. चला भेटूया रस्त्याने. हे आंबे बघून मला तर जाऊच वाटत नाही. गाईस, आंबे घेण्यासाठी हापूस आंबे रत्नागिरीचे. रत्नागिरीचा. बॅग मध्ये जास्त बसणार नाहीत पण थोडेफार तेवढेच, कारण इथं खाऊन मनच झालं. 900 पेटी किती गेल्या वर्षी त्याला कलम. अरे वा, हा एक मोठा आंबा. चिकटपट्टी ले भात केवढा आहे? एकदम मोठा. एवढा मोठा आंबा आहे. हातात घेऊन बघा वजन किती. हा ना. भैयाकडून आंब्याचं गिफ्ट. डायरेक्ट बॉक्स हापूस आंबा बांधा पॅक. टाकते त्या प्लेटला टाकते. फोटो घेऊ का? हे पण येऊ द्या. पॅकिंग. चला चेरी आणि ड्रॅगनला पण बाय बाय. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. वेलकम. थँक्यू. सुरमई कॉम्प्लेट आणि हापूस आंबा खाण्याला मिळाला आम्हाला. तर मित्रांनो, बराच वेळ गाडी चालून आम्ही पोहोचलोय चिपळूणमध्ये. चिपळूणमध्येच ना. तर हा आहे परशुराम घाट. इथं परशुरामांचं खूप सुंदर असं चांगलं मंदिर आहे. गाईस, आम्ही एका जागेवरती जेवायला थांबलो. तर मित्रांनो, आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय. तर ही आहे चिपळूण सिटी आणि ही बघा ना नदी, वशिष्ठ नदी. त्या नदीचा पण काहीतरी इतिहास आहे. वशिष्ठ ऋषींना काहीतरी म्हणजे त्यांच्या नावावरून अशी पडलेली चिपळूणची नदी. आणि आम्हाला इथे सीन हा खूप भारी वाटला म्हणून आम्ही थांबलो या हॉटेलात. एकदम मस्त वाटायला. एकदम हवेलाच आहे आणि रिव्हर व्ह्यू हॉटेलचं नावच आहे रिव्हर्स असं काही. आणि चिपळूण सिटी एकदम सुंदर दिसते. चला आता जेवणाचा आस्वाद घेऊया. आमचं येईलच आता जेवण. हे बघा चिपळूणवरून ट्रेन चालली. जाताना चिपळूण नदीच भेटली होती आपल्याला. हा टनल पोलादपूरच्या नंतर म्हणजे मुंबई गोवा हायवेला ज्या वेळेस आपण कोकणाकडे जातो त्यावेळेस पोलादपूरच्या नंतर लागतो. आणि हा पहिलं कशेडी घाट म्हणून ओळखला जायचा, पण आता टनल झाल्यामुळं घाट पूर्ण म्हणजे घाटाने गाड्याच जात नाहीत. तर आम्ही जातोय सध्या टनलमधून. टनलमध्ये खूप थंड वाटू लागलं. बाहेर खूप ऊन आहे ना, त्यामुळे. कोकणात 2 दिवस खूप मज्जा केली आणि कोकणातले व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा कसे वाटले आमचे व्हिडिओ वगैरे. आता डायरेक्ट आम्ही जातोय घरी. तर सध्या तामिनीत पोहोचलो. खूप दुरून गाडी चालवल्यामुळं खूप थकलोय. तर भेटूया आपण पुढच्या अशा भन्नाट व्लॉगमध्ये. चला मित्रांनो, बाय बाय. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट पण करा. तुमच्या फॉलो सबस्क्राईबची खूप गरज आहे सध्या. चला तर मित्रांनो, बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.